आज आपण बघणार आहोत मुक्ती. मुक्ती म्हणजे काय? कशापासून मुक्ती? दुःखापासून, कष्टांपासून आणि भोगांपासून मुक्ती. बघा, जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्ती म्हणजेच काय? अमरत्व. जर आपल्याला हे जे कष्ट आहे, दुःख आहे किंवा भोग आहेत याच्यातून जर मुक्ती मिळाली, आता मला सांगा, आपल्या जीवनाचा उद्देशच तो आहे. प्रत्येक वेळेस क्षणोक्षणी आपल्याला काय वाटतं, नाही याने त्रास होतोय, हे जर मिळालं आपल्याला तर ह्या त्रासातून आपल्याला मुक्ती होईल. क्षणोक्षणी आपण त्रासातून मुक्तीसाठी आपण लढतोय, झगडतोय. हे बघा, उपनिषदामध्ये 2 प्रकारे आपण मुक्ती मिळू शकतो ते सांगितलं आणि ती अत्युच्च प्रकारची. जे दोन्ही कर्तव्य त्याच्यावर एक दृष्टी टाका सांगितलं आहे. उपर्युक्त 6 मंत्रों पर दृष्टिपात करने से जिसमें दोनों कर्तव्य का विधान है, एक और बात भी विचार में आती है और वह यह है कि इन दोनों कर्तव्यों को सफलता के साथ साथ पालन करने से मनुष्य मृत्यु के बंधन से छूटता और अमरता प्राप्त करता है. मृत्यूच्या बंधनापासून म्हणजे जन्माच्या मरणाच्या फेऱ्यापासून सुटका आहे आणि सफलता, अमरता प्राप्त करता है. परंतु थोड़ा भी सोचने से यह बात समझ में आ जाती है कि मृत्यु के बंधन से छूटना और अमरता प्राप्त करना दोनों का भाव असल में एक ही है. मृत्यूच्या बंधनातून सुटणं किंवा अमरता प्राप्त करणं एकच आहे हे सांगताय. इसलिए मंत्र का स्पष्ट भाव है कि मृत्यु के पार होना न होना केवल ज्ञान का परिणाम है और न केवल कर्म का, किंतु ज्ञान और कर्म के समुच्चय ही इस बंधन छूटता है. लक्षात घ्या, मृत्यूच्या बंधनातून जर आपल्याला सुटायचंय तर फक्त ज्ञान घेऊन उपयोग नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, चांगलं ज्ञान, वेदांचं ज्ञान, ते आत्म्याचं ज्ञान आहे. ओके, आत्मज्ञान लक्षात ठेवा ज्ञान म्हटल्यावर. सो फक्त मुक्ती जर पाहिजे असले आपल्याला मृत्यूपासून तर फक्त ज्ञान घेऊन उपयोग नाहीये. फक्त ज्ञान घेत बसला आणि हिमालयातच राहिला, काही उपयोग नाहीये त्याचा. त्याच्यावर कर्म करणं महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस आपल्या आयुष्यातही तेच होतं. प्रत्येक वेळेस आपण झगडतोय कशासाठी? सुखासाठी. आपण सुखाच्या शोधात आहे. तुम्हाला सांगितलं, क्षणोक्षणी आपल्याला काय वाटतं, नाही हे मिळाल्यावर सुख भेटेल, सुखाच्या शोधात आहे आपण. तर जर फक्त ज्ञानच घेतलं तुम्ही की नाही याने सुख भेटतं, त्याने सुख भेटतं आणि काही कर्म केले नाही, ज्ञानाने जसं सांगितलंय तसं जर केलं नाही तर त्याचा उपयोग नाहीये. बघा, केवळ ज्ञान से नाही. आणि जर फक्त कर्मच करत राहिलं, ज्ञान घेतलंच नाही, बघा कुठलंही चांगलं कर्म करायला किंवा अत्युच्च कोटीचं कर्म करायला चांगलं ज्ञान पाहिजे असतं तुम्हाला. जर नॉलेज नसेल तर काही करू शकत नाही. बघा, एक चांगला लोहारच काय आपल्या याला लोखंडाला हे देऊ शकतो किंवा चांगला कुंभार मडक्याला आकार देऊ शकतो. तसंच आहे, जर ज्ञानच नसेल त्याचं तर आपण ते कर्म कसं करणार आहे? सो ज्ञान गरजेचं आहे. ते 2 भाग आहेत बघा, 2 अंग आहेत, ज्ञान आणि कर्म. सो दोन्ही करणं गरजेचं आहे. श्रीकृष्णाने पण आपल्याला भगवद्गीतेत सांगितलं आहे की ज्ञान दिलं, अर्जुनाला ज्ञान दिलं, पण कर्म कर. कर्म जर केलं नाही तर उपयोग नाहीये ज्ञानाचा. डायरेक्ट संन्यास घ्यायला नाही सांगितलेला, संन्यास उपयोग नाही ना त्याचा. सो दोन्ही गरजेचं आहे आपल्याला मृत्यूच्या बंधनातून सुटण्यासाठी. एवढं लक्षात ठेवा. ज्ञान अर्जित करा, आत्मज्ञान, आणि त्याच्यानुसार कर्म करा. आत्मा जसा सांगेल, आत्मा चांगलं सांगतो बघा, जसं सांगेल तसं करा. नक्कीच आपल्याला दुःख कमी होईल. बघा, आपल्या आयुष्यात साधी साधी गोष्ट आहे. साधं घ्या, खोटं बोलणे. खोटं बोलल्यानंतर काय होतं बघा, आपला खोटं बोलणं, आपला आत्मा सांगतो खोटं बोलू नको. ओके, आपण आत्मज्ञानाचे बात करतोय ना. खोटं बोलल्यानंतर काय होतं, परत दुसरं खोटं बोलायला लागतं आणि आपल्याला भीती वाटायला लागते. अरे त्याला कळलं तर, अरे असं झालं तर. तुम्हाला अगोदर पण सांगितलं, आपल्याला सगळ्यात जास्त त्रास कोण देतं माहितीये? आपले स्वतःचे विचार. तेवढा त्रास कोणीच देत नाही. सगळ्यात जास्त त्रास आपले स्वतःचे विचार देतात. जर खोटं बोलल्याने जर तुमची झोप उडणार असेल, नुसतं मनात राहणार, अरे त्याला कळलं तर काय होईल, याला कळलं तर काय होईल,
सोंग आणायची गरज नाही बघा कुठल्या गोष्टीची. कसं एकदम क्लीन पाहिजे. सूर्यप्रकाशात ठेवा सगळ्या गोष्टी. अंधारात करू नका. पापी गोष्टी अंधारात होतात. म्हणजे अंधार म्हणजे काय, खरोखरचा अंधार. चोर अंधारातच चोरी करतो, किंवा दुसऱ्याला न सांगते चुकून किंवा लपून करणे. सो लपून काही करू नका, सूर्यप्रकाशात करा. कारण तुम्ही चांगलीच गोष्ट करा. जर आत्म्याचं ऐकाल तर तुम्हाला लपवण्याची गरज पडणार नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस बघा, ज्ञान आणि कर्म हे जोडलेलं आहे प्रत्येक वेळेस. फक्त कर्म करत बसाल तर तुमच्याच्याने कधीच तो मटका बनणार नाही बघा. कारण मटक्याचं ज्ञान मिळणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं उपयोग नाहीये दोन्ही गोष्टींचा. तेच सांगितलंय. पुढे जाऊ. परंतु मुक्ति के दो पहलू होते हैं, एक मृत्यू से पार होना जिसे शांति या ऋणात्मक आनंद. ऋणात्मक आनंद, शांती, मृत्यू के पार होना. मृत्यू जर झाला आपला, त्याच्यानंतर आपल्याला काय भेटते, ऋणात्मक आनंद कहते हैं. और दूसरा आनंद प्राप्ति जिसे धनात्मक आनंद कहते हैं. आता हे महत्वाचं आहे बघा, धनात्मक आणि ऋणात्मक कहते हैं. इनमें से पहली बात मृत्यु के बंधन के पार होना तो हमारे कर्म और ज्ञान का परिणाम है, परंतु दूसरी बात धनात्मक आनंद कर्म परिणाम है ना ज्ञान का. फिर यह किस प्रकार प्राप्त होता है. हा, आता हा जो आहे कशाचा परिणाम आहे, कर्म आदि ज्ञानाचा. जो ऋणात्मक आनंद आपल्याला मिळतो, ऋणात्मक आनंद, तुमचे कर्म आणि तुमचं ज्ञान हे दोन्ही आहे. जर चांगलं ज्ञान असेल, चांगले कर्म असतील तर आपल्याला ऋणात्मक आनंद मिळतो बघा. हा दुसरा एक आनंद आहे. दोन प्रकारचे आनंद आहेत. मुक्ती, थोडक्यात आनंद म्हणजे काय, दुःखापासून मुक्ती, एवढंच लक्षात ठेवा. सो ऋणात्मक आनंद मिळतो तुम्हाला जर चांगलं तुमचं ज्ञान असेल आणि चांगलं कर्म असेल. तर याच्यावर अवलंबून आहे तुमचं ऋणात्मक ज्ञान. निगेटिव्ह ज्ञान बोललंय त्याला ऋणात्मक. आता दुसरं म्हणजे आपले जे कर्म आहेत, कर्माचं फळ असतं ना आनंद, म्हणजे कर्माचं फळ. जर चांगलं कर्म केलं तर चांगला आनंद मिळतो, वाईट कर्म मिळतं केलं तर दुःख मिळतं, कर्मफलाचा नियम. सो आनंद, ऋणात्मक आनंद, लक्षात आला आपल्या ज्ञान आणि कर्माची गोळाबेरीच आहे. आता दुसरा जो आनंद तो महत्वाचा आहे, धनात्मक आनंद. तो नेमकं काय ते बघू आपण. हा, फिर यह किस प्रकार प्राप्त होता है. जो धनात्मक आनंद कशामुळे प्राप्त होतो, कठोपनिषद इसका उत्तर देती है. उपनिषद का वह वाक्य है, तनु स्वाम. म्हणजे काय, अर्थात वह परमात्मा प्रवचन बुद्धि और बहुश्रुत होने से प्राप्त नहीं होता. फिर वह प्राप्त किस प्रकार होता है. उपनिषद का उत्तर है जिसको वह स्वयं स्वीकार कर लेता है, उसी पर अपने को प्रकट कर देता है. उपनिषद का यह वाक्य ज्ञात हुआ कि आनंद घन प्रभु अपनी हृदय दया से ही आपको उपासक तो प्राप्त हुआ करता है. किती महत्वाचं आहे बघा. तो स्वतः, ज्या वेळेस तो स्वतः प्राप्त होतो आपल्याला ईश्वर, आपण कितीही प्रयत्न केला तरी डायरेक्ट तो प्राप्त होत नाही. ज्या वेळेस त्याच्या मनात येईल की नाही आता पोहोचली, त्याची लेवल झाली, तर तो आपल्याला प्राप्त होतो. धनात्मक आनंद बोलतात त्याला. तो आनंद जर मिळाला तर आपण मुक्ती, जिवंतपणे मुक्ती बोलतात त्याला. आता बरेचसे उदाहरण आहेत बघा. तुकाराम महाराज आहे किंवा ज्ञानेश्वर महाराज आहे किंवा स्वामी विवेकानंद पण घ्या. हे देह सोडून गेले, याच जीवनात मुक्ती मिळाली त्यांना. पूर्ण कष्टापासून किंवा पूर्ण दुःखापासून मुक्ती मिळाली, जन्म मरणाच्या फेऱ्यापासून पण मुक्ती मिळाली. पण त्याला त्याची कृपा लागते बघा. आणि त्याची कृपा होण्यासाठी तेच सांगितलंय, फक्त प्रवचन करून किंवा फक्त बहुश्रुत असून होत नाही. त्याच्यासाठी काय करायचं ते बघू आपण पुढे थोडस. म्हणजे काय, हा इसका उत्तर, आता याचं उत्तर काय, जब मनुष्य कर्म और ज्ञान को उन्नत करके, हा कर्म आणि ज्ञान हे दोन्ही पासून सुटका नाहीये, तुम्हाला लक्षात घ्या. कर्म और ज्ञान को उन्नत करके, त्यांना वरती घेऊन जायचंय, अपने को उसकी कृपा का प्राप्त बना लेता है. बघा, कर्म आणि ज्ञानाची जी लेव्हल आहे आपल्याला ती भरपूर वरती घेऊन जायला लागते. आणि त्याला वाटतं ईश्वर आला,
की नाही, याची कर्माची आणि ज्ञानाची लेव्हल आता भरपूर आलेली आहे प्रॉपर, त्यावेळेस तुझी आपल्याला कृपा होते बघा. मग ऋग्वेद काय म्हणतं, जैसे की ऋग्वेद मी कहा गया है. ऋग्वेद काय म्हणते बघा, न ऋते श्रांतस्य साख्यय देवहा. ऋग्वेद अर्थात मनुष्य यत्न करके जब तक अपने को थका नहीं डालता तब तक ईश्वर की दया का पात्र नहीं बनता. भरपूर महत्वाचं आहे बघा, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. जोपर्यंत ज्ञानार्मी कर्म करून आपण स्वतःला थकवत नाही एकदम उच्च कोटी, तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती होत नाही. याच्यात खूप मोठा संदेश आहे बघा. ऋग्वेद 12-13 हजार, मे बी मला माहिती पण नाही किती, लाख वर्षापूर्वीचं ज्ञान असेल त्यावेळी लिहिलेलं आहे, आणि ते आजही सत्य आहे. आणि जोपर्यंत सृष्टीला येईल तोपर्यंत वेदांचं ज्ञान सत्य राहणार आहे, एवढं लक्षात घ्या. जोपर्यंत कुठलंही कर्म करून तुम्ही थकत नाही. प्रत्येक वेळेस आयुष्यात आपलं काय होतं बघा माहितीये का, आपण खोदतो आणि थकतो. ज्या वेळेस एक थोडासा अंतर राहील, हा काय खजिना आहे, खजिना आहे, कुठल्याही प्रकारचा खजिना, ज्याने आपल्याला समजा आनंद मिळणार आहे असं वाटतं आपल्याला, हा खजिना आहे. आपण खोदतो आणि थोडंच अंतर राहतं आणि थकतो आणि सोडून देतो. हे आपल्या आयुष्यात रोज घडतं बघा. प्रत्येक वेळेस आपण कर्म करतो आणि सोडून देतो. आता इथं बघा लक्षात घेण्यासारखं आहे, काय प्रॉब्लेम होतो. एकतर आपल्याला तो घडा, कुंभाराचं उदाहरण घेतलं होतं, तो घडा बनवायचा कसा याची अक्कल नाहीये, त्याच्यामुळे आपले कर्म थकतात आणि आपण सोडून देतो. त्याच्यामुळे आपल्याला ते फळ मिळत नाही. किंवा जसं इथं सांगितलं, इथपर्यंत खोदलं पण फक्त अर्धा फूट राहिलं आणि सोडून दिलं त्याने विषय, पुढे खजिना आहे. हे उदाहरण भरपूर ठिकाणी मिळेल तुम्हाला, बरेच लोक देतात. दुसरं एकतर म्हणजे आपली ज्ञानाची लेव्हल नाहीये, आपल्याला तेवढी अक्कल नाहीये, किंवा आपलं कर्म कमी पडतं. हे पूर्ण आयुष्यासाठी हेच गोष्ट खरी आहे बघा, सत्य आहे. एक तर आपलं ज्ञान कमी पडतं किंवा एक तर आपलं कर्म पण कमी पडतं. प्रत्येक गोष्टीत लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीत तुमचं ज्ञान कमी पडणार आहे किंवा कर्म कमी पडणार आहे. फक्त कर्म करत गेले आणि जर ज्ञान नाहीये तर ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही बघा. पण फक्त जर नुसतं ज्ञानच घेत बसले घरात बसून आणि काहीच कर्म केलं नाही तर ऑलिम्पिक मेडल मिळणार नाहीये. तिथे जाऊन कर्म करायला लागतंय, ज्ञान घ्यायला लागतंय की कसं करायचं, काय करायचं, त्याचं पूर्ण ज्ञान घ्यायला लागतंय. त्याच्यामुळे लक्षात घ्या बघा, थोडेसे याच्यावरून आपलं ते फळ मिळणं राहून जातं, कारण आपले कर्म लवकर थकतात. हो, प्रॉब्लेम तोच आहे आपला, आपले कर्म लवकर थकतात. कारण पहिलं सांगितलेलं आपल्याला, हे शरीर बलवान पाहिजे, बलाची उपासना सांगितली आहे. जर शरीर बलवान नसेल तर तुम्हाला उठता बसता कंटाळा येणार आहे, लक्षात घ्या. चरबी जर तुम्ही 10-10 इंच चरबी शरीरावर ठेवली, अतिशयोक्ती करतोय 10 इंच, पण निदान सेंटीमीटर भर, काहीच होणार नाही तुमच्याच्याने, उठता येणार नाही. उठायला कोणाची तरी आधार लागेल. जर असं जीवन असेल तर ते जीवन जगून तरी काय उपयोग, असं माझं म्हणणं आहे. उठायला जर दुसऱ्याचा आपल्याला अधिकार घ्यावा लागत असेल, तुमची जर मोबिलिटी संपली तर संपलं. हे देह देऊन ईश्वराने मोठी चूक केली बघा आपल्याला, लक्षात घ्या. आणि हे सगळं मनावर ताबा मिळवण्यासाठी आहे. ईश्वर तुम्हाला हे जे कष्ट देतो ना, की दुसऱ्याचा आधार घ्यायला लागतो. बाबा रे, प्रत्येक वेळेस सांगतो, बाबा या कष्टातून जर तुला बाहेर निघायचंय तर मनावर ताबा मिळव. नको खाऊ ती साखर, नको पिऊ तो चहा, नको खाऊ तो मैदा, अरे गहू खाऊच नको. मी कायम सांगतो, अगोदरचे सगळे व्हिडिओ बघा, कशी आपली बॉडी चांगली स्ट्रॉंग बनवायची, त्यात मी प्रॉपर सांगितलेलं आहे. मी पण कसं कमी केलं वजन, 87 kg वरून मी 64 kg वर आलो. सो आपल्याला कधी ना कधी आयुष्यात हे कळणं गरजेचं आहे. जर बलवान असेल शरीर तरच आपण कार्य करू शकतो. कार्य करायला आपण थकणार किंवा ज्ञानार्जनासाठी पण थकणार, आणि ह्या दोन्हींचा गोळा बेरीज म्हणजेच मुक्ती आहे. किती मोठा संदेश आहे बघा आपल्याला उपनिषदाने दिलेला, ऋग्वेदात सांगितलंय. जोपर्यंत तुम्ही थकत नाही तोपर्यंत ईश्वर प्राप्ती होत नाही बघा, लक्षात घ्या. सुख प्राप्ती होत नाही. अरे साधं बघा, लहान मुलगा पण जर त्याला भूक लागली तर त्याला रडायला लागतं, त्याला आईपर्यंत जायला लागतं, नाहीतर आई कामात असते बिझी.
जोपर्यंत तो तिथपर्यंत जात नाही, थकत नाही, किंवा रडून रडून थकतं कधी मुलगा आणि मग त्याला आई दूध पाजते, किती आनंद मिळतो बघा. सो त्याचा तो आनंद झाला. आपलंही तसंच आहे. आपल्याला जर दूध पाहिजे असेल, आपल्याला जर फळ पाहिजे असेल ईश्वराकडून, तर आनंद आणि कर्म, सॉरी, आनंद नाही, आनंद तर दोन्हींचं फळ आहे. ज्ञान आणि कर्म, लक्षात घ्या, ज्ञान आणि कर्म हे दोन्हींची सांगड लागते बघा. दोन्ही घ्यायचा प्रयत्न करा. फक्त कर्म करत राहाल आणि ज्ञानापासून जर तुम्ही दूर जाल, दररोज काही ना काही वाचणार नाही, काही ज्ञान घेणार नाही, मी तेच काम करतोय, तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतोय, कर्म करायचा प्रयत्न करतोय, रोज फक्त ज्ञान घेत नाही, तुम्हाला पण देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तेच कर्तव्य आहे. जर मला जर कळलं तर माझं कर्तव्य आहे ते तुम्हाला सांगणं, आणि त्यानेच मुक्ती मिळणार आहे बघा. ओके, बघा, आज आपण बघितलं की मुक्तीचे मार्ग कसे आहेत, आणि ईश्वराने किंवा आपल्या जे नॉलेज आहे 12-13 हजार वर्षापूर्वीचे किंवा लाखो वर्षापूर्वीचं, ते काय सांगतं आपल्याला की कशाने मुक्ती मिळू शकते. ओके, बघा, शरीर बलवान करा, चांगलं खा, शरीराला चांगलं खाऊ घाला, चुकीचं खाऊ घालू नका, मेंदूला पण चांगलं खाऊ घाला, आणि आनंदी राहा बघा. कर्म आणि ज्ञान यांची गोळाबेरीज म्हणजेच मुक्ती आहे. आज हे आपण बघितलं. ओके, नमस्कार.